नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी इम्पॉर्टंट असलेला घटक तो म्हणजे मसावी लसावी हा घटक अतिशय सोप्या पद्धतीने अभ्यासणार आहोत। यामध्ये मी तुम्हाला अगदी बेसिक पासून शॉर्ट ट्रिक पर्यंत मसावी लसावी कसा काढायचा असतो हे शिकवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा। चला तर वळूया आता आपल्या घटकाकडे। बघा, मसावी लसावी म्हणजे काय हे शिकण्या अगोदर आपण विभाजक आणि विभाज्य यांतील फरक अगोदर समजून घेऊया। कारण मसावी हा महत्तम सामायिक विभाजक असतो, म्हणजेच मोठ्यात मोठा सामायिक विभाजक असतो, आणि लसावी हा लघुत्तम सामायिक विभाज्य असतो, म्हणजेच लसावी हा लहानात लहान सामायिक विभाज्य असतो। म्हणून आपण विभाजक आणि विभाज्य यातील फरक समजून घेऊया। बघा, विभाजक म्हणजे काय तर दिलेल्या संख्येला ज्या ज्या संख्यांनी भाग जातो त्या संख्या त्या दिलेल्या संख्येचे विभाजक असतात। उदाहरणार्थ आपण 15 ही संख्या घेऊया। 15 या संख्येला कोणत्या कोणत्या संख्यांनी भाग जातो? 15 या संख्येला 1 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, 5 ने भाग जातो आणि 15 ने भाग जातो। म्हणजे 1, 3, 5 आणि 15 हे 15 चे विभाजक आहेत। विभाजक म्हणजे काय तर दिलेल्या संख्येला ज्या ज्या संख्यांनी भाग जातो त्या संख्या त्या दिलेल्या संख्येचे विभाजक असतात। आता आपण विभाज्य म्हणजे काय ते पाहूया। विभाज्य म्हणजे दिलेल्या संख्येने ज्या ज्या संख्यांना भाग जातो त्या संख्या त्या दिलेल्या संख्येने विभाज्य असतात। आपण एक्झाम्पल घेऊया, 15च घेऊया। 15 ने विभाज्य असलेल्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत? म्हणजे 15 ने कोणत्या कोणत्या संख्यांना भाग जातो? इथं बघा, विभाजक मध्ये 15 ला कोणत्या संख्येने भाग जातो आणि विभाज्य मध्ये 15 ने कोणत्या संख्यांना भाग जातो हा डिफरन्स लक्षात घ्यायचा। 15 ने 15 ला भाग जातो, 30 ला भाग जातो, 45 ला भाग जातो, 60 ला भाग जातो, 75 ला भाग जातो। थोडक्यात विभाज्य म्हणजे काय तर विभाज्य म्हणजे पाढ्यातील संख्या। विभाज्य म्हणजे त्या संख्येचा पाढा। हा पाढा पुढे अनंतपर्यंत चालूच राहतो। विभाज्य संख्या या अमर्यादित असतात आणि विभाजक हे मर्यादित असतात। 15 ने विभाज्य असणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत? म्हणजे 15चा पाढा 15, 30, 45, 60, 75 हा पाढा पुढे चालूच राहतो। विभाजक म्हणजे दिलेल्या संख्येला ज्या ज्या संख्यांनी भाग जातो त्या संख्या त्या दिलेल्या संख्येचे विभाजक असतात। आणि विभाज्य म्हणजे दिलेल्या संख्येने ज्या ज्या संख्यांना भाग जातो त्या संख्या त्या दिलेल्या संख्येने विभाज्य असतात। म्हणजेच विभाज्य म्हणजे त्या संख्येचा पाढा, पाढ्यातील संख्या, आणि विभाजक म्हणजे त्या संख्येचे अवयव। आय होप तुम्हाला विभाजक आणि विभाज्य यातील डिफरन्स समजला असेल। आता आपण मसावी लसावी म्हणजे काय ते पाहूया। अगोदर आपण मसावी म्हणजे काय ते पाहूया। बघा, मसावीला इंग्लिशमध्ये HCF म्हणतात। HCF चा फुल फॉर्म आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर, म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक। मोठ्यात मोठा सामायिक विभाजक म्हणजे मसावी। मसावी म्हणजे दिलेल्या संख्यांना भाग जाणारा मोठ्यात मोठा सामायिक विभाजक होय। आपण या एक्झाम्पल थ्रू मसावी म्हणजे काय ते समजून घेऊया। 12 आणि 16 या संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे। त्यासाठी आपण 12 आणि 16चे विभाजक लिहूया। बघा, 12 या संख्येला कोणत्या कोणत्या संख्यांनी भाग जातो? 1 ने भाग जातो, 2 ने, 3 ने, 4 ने, 6 ने आणि 12 ने भाग जातो। आता 16 या संख्येला कोणत्या कोणत्या संख्यांनी भाग जातो? 1 ने, 2 ने, 4 ने, 8 ने आणि 16 ने भाग जातो। बघा, आता आपण या दोन्ही संख्यांचे विभाजक लिहिले आहेत। आता या विभाजकांपैकी सामायिक विभाजक कोणते आहेत ते आपण पाहूया। सामायिक म्हणजे सारखे। बघा, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे।
म्हणजे सामायिक विभाजक कोणते आहेत? 2 आणि 4. पुढे आहेत का? पुढे नाहीत. सामायिक विभाजक कोणते आहेत? 2 आणि 4. आणि मसावी म्हणजे काय? मसावी हा महत्तम सामायिक विभाजक असतो. महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा. मसावी हा मोठ्यात मोठा सामायिक विभाजक असतो. मग आपण सामायिक विभाजक लिहिले 2 आणि 4. आणि मोठा सामायिक विभाजक कोणता आहे? तर 4 आहे. म्हणजे या दोन संख्यांचा मसावी किती आहे? 4 आहे. हे झालं बेसिक. आपण पुढे ट्रिकच्या सहाय्याने या संख्यांचा मसावी कसा काढायचा हे पाहणारच आहोत. आता आपण लसावी म्हणजे काय याचं बेसिक समजून घेऊया. लसावीला इंग्लिशमध्ये LCM म्हणतात. LCMचा फुल फॉर्म काय आहे? तर लिस्ट कॉमन मल्टिपल. लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तम म्हणजे लहानात लहान, लहानात लहान सामायिक विभाज्य. लसावीचा फुल फॉर्म काय आहे? लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजेच लहानात लहान सामायिक विभाज्य. लसावी म्हणजे दिलेल्या संख्यांनी भाग जाणारा लहानात लहान सामायिक विभाज्य होय. आता आपल्याला या 4 आणि 12चा लसावी काढायचा आहे. आपण या एक्झाम्पल थ्रू लसावी म्हणजे काय ते समजून घेऊया. मग 4 ने विभाज्य असलेल्या संख्या लिहूया. 4 ने विभाज्य असलेल्या संख्या आहेत 4, 12, 4, 8, 12, 16 म्हणजे 4चा पाडा. 4 पंचे 20, 4 सक 24 हा पाडा पुढे चालूच राहतो. आता 12 ने विभाज्य असलेल्या संख्या लिहूया. म्हणजे 12चा पाडा. 12 एक 12, 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48. जास्त नाही लिहायचा. बघा आता आपण 4 ने विभाज्य असलेल्या संख्या लिहिल्या, 12 ने विभाज्य असलेल्या संख्या लिहिल्या, म्हणजे या संख्यांचे पाडे लिहिले. आता या विभाज्य संख्यांमध्ये सामायिक विभाज्य कोणते आहेत ते आपण शोधूया. सामायिक म्हणजे सारखे. बघा इथं 12 आहे, इथं सुद्धा 12 आहे, इथं 24 आहे, इथं 24 आहे. म्हणजे सामायिक विभाज्य कोणते कोणते आहेत? 12 आणि 24. हे पाडे जर आपण पुढे लिहिले तर आपल्याला आणखीन सामायिक विभाज्य सापडतील. परंतु आपल्याला लहानात लहान सामायिक विभाज्य घ्यायचा आहे. म्हणून आपण हा पाडा म्हणजे हे पाडे आपण थोडाच लिहिला. 12 आणि 24 हे सामायिक विभाज्य आहेत. आणि लसावी हा लहानात लहान सामायिक विभाज्य असतो. म्हणून यातला लहान सामायिक विभाज्य घ्यायचा. लहान सामायिक विभाज्य आहे 12. म्हणजे 4 आणि 12 चा लसावी किती आहे? 12 आहे. 4 आणि 12 चा लसावी आहे 12. म्हणजेच 4 आणि 12 या संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती आहे? 12 आहे. आणि यालाच लसावी म्हणतात. अशा प्रकारे आपण मसावी आणि लसावीचं बेसिक समजून घेतलं. आता आपण ट्रिकचा वापर करून मसावी आणि लसावी एकाच वेळी कसा काढायचा ते पाहूया. 12 व 18चा मसावी व लसावी काढूया. त्यासाठी या संख्यांची आपण उभी मांडणी करूया. 12, 18 अशी उभी मांडणी करायची. आता या संख्यांना जोपर्यंत एकाच संख्येने भाग जातो तोपर्यंत भाग देत राहायचा. आणि एकाच संख्येने भाग जात नसेल तर भाग देणं स्टॉप करायचं. बघा 12 आणि 18ला 2 ने भाग जातो. बेसक 12, बेनव्वे 18. आता 6 आणि 9 या संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो? 3 ने भाग जातो. 3 दुने 6, 3 त्रिक 9. आता 2 आणि 3 या संख्यांना एकाच संख्येने भाग जातो का? नाही जात. म्हणून आता भाग देणं थांबवायचं. इकडचे जे अवयव आहेत हे आहेत सामायिक अवयव. आणि हे आहे इकडचे जे अवयव आहेत हे आहेत असामायिक अवयव. इकडचे आहेत सामायिक अवयव आणि इकडचे आहेत असामायिक अवयव.
मग मसावी हा सामायिक अवयवांचा गुणाकार असतो आणि लसावी हा सामायिक व असामायिक दोन्ही अवयवांचा गुणाकार असतो. मग मसावी किती येईल? इकडचे जे अवयव आहेत, सामायिक अवयव आहेत, यांचा गुणाकार म्हणजे मसावी. 2 गुणिले 3 6. मसावी किती आला? 6 आला. आणि लसावी हे सामायिक आणि असामायिक अवयव ह्या दोन्हींचा पण गुणाकार करायचा. लसावी हे बघा, आता हे मसावी किती आलाय? 6 आलाय, म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार 6 आलाय. 6 गुणिले 2 गुणिले 3. 6 दुने 12 आणि 12 त्रिक 36, म्हणजे लसावी किती आला? 36 आला. 12 आणि 18 या संख्यांचा मसावी आला 6 आणि लसावी आला 36. कसं काढलं आपण हे? या संख्यांची उभी मांडणी केली आणि या संख्यांना जोपर्यंत एकाच संख्येने भाग जातो तोपर्यंत भाग दिला आणि एकाच संख्येने भाग जेव्हा गेला नाही तेव्हा भाग देणं आपण स्टॉप केलं. इकडचे जे अवयव आहेत हे आहेत सामायिक अवयव. या सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी आणि सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी. मसावी आला 6 आणि लसावी आला 36. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. 24 व 36चा मसावी व लसावी काढा. आपण या संख्यांची उभी मांडणी करून घेऊया. 24 36 या संख्यांना कोणत्या एकाच संख्येने भाग जातो ते शोधायचं. त्यासाठी आपल्या विभाज्यतेच्या कसोट्या पाठ पाहिजे. मग आपल्याला या संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो हे अगदी सहजपणे लक्षात येईल. आता हे छोट्या संख्या आहेत म्हणून आपल्याला त्याचे विभाजक पटकन काढता येतात. म्हणजे या संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यात आहेत हे आपल्याला समजतं. परंतु मोठ्या संख्या असतील तर त्यासाठी आपल्या विभाज्यतेच्या कसोट्या पाठ पाहिजे. बघा 24 आणि 36 या संख्यांना 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, पण आपण अगोदर छोट्या संख्येपासूनच सुरुवात करूया. बे एक बे, बे दुने 4. आता 36 ला भाग देऊया. बे एक बे, 1 उरला, बे 8 16. आता 12 आणि 18 या संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो? 2 ने जातो, 3 ने पण जातो. आता आपण 3 ने देऊया. 2 ने जरी दिलं तरी सुद्धा आपलं उत्तर चुकणार नाही, परंतु आपण इथं अगोदर 2 ने दिलाय म्हणून आता 3 ने देऊया. 3 चौक 12, 3 सक 18. आता 4 आणि 6 या संख्यांना कोणत्या एकाच संख्येने भाग जातो? 2 ने जातो. बे दुने 4, बे त्रिक 6. आता 2 आणि 3 या संख्यांना एकाच संख्येने भाग जाईल का? नाही. मग आता भाग देणं स्टॉप करायचं. इकडचे जे अवयव आहेत हे आहेत सामायिक अवयव. यांचा गुणाकार म्हणजे मसावी आणि लसावी काढताना ह्या सगळ्या अवयवांचा म्हणजे सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी होय. मसावी किती येईल? इकडच्या संख्यांचा गुणाकार. 2 त्रिक 6, 6 दुने 12. मसावी आला 12. आता लसावी काढूया. इकडच्या संख्यांचा गुणाकार आला 12. मग 12 गुणिले 2 गुणिले 3. 12 दुने 24 आणि 24 त्रिक 72. म्हणजे लसावी किती आला? 72 आला. मसावी 12 आला आणि लसावी 72 आला. आता जर 3 संख्या दिलेल्या असतील तर मसावी आणि लसावी कसा काढायचा ते आपण पाहूया. 9 12 व 36चा मसावी व लसावी काढा. आपण या संख्यांची उभी मांडणी करून घेऊया. 9 12 36. मसावी काढताना या संख्यांना जोपर्यंत एकाच संख्येने भाग जातो तोपर्यंत भाग द्यायचा. एकाच संख्येने भाग जात नसेल तर भाग देणं स्टॉप करायचं आणि सामायिक अवयवांचा गुणाकार करायचा, तो असतो मसावी. आणि पुढे लसावी काढताना 3 पैकी 2 संख्यांना भाग गेला तरी पण चालतो. बघा या तिन्ही संख्यांना कोणत्या एकाच संख्येने भाग जातो? 2 ने भाग जातो का?
2ने 12 आणि 36ला भाग जातो, परंतु 9ला भाग जात नाही. मग 3ने जातो का या तिन्ही संख्यांना भाग? 3ने या तिन्ही संख्यांना भाग जातो. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 एक 3, 3 दुने 6. आता या तिन्ही संख्यांना एकाच संख्येने भाग जातो का? इथं 3 ही मूळ संख्या आली आहे, म्हणजे या तिन्ही संख्यांना एकाच संख्येने भाग जाणार नाही. 3 आणि 12ला 3ने भाग जातो, 4 आणि 12ला 2ने भाग जातो, 4ने भाग जातो, परंतु या तिन्ही संख्यांना एकाच संख्येने भाग जात नाही. म्हणजे यांचा मसावी किती आला? 3 आला. आता आपण यांचा लसावी काढूया. लसावी काढताना 3 पैकी 2 संख्यांना भाग गेला तरी पण चालतो. आपण अगोदर 3 आणि 12ला भाग देऊ शकतो किंवा 4 आणि 12ला सुद्धा भाग देऊ शकतो. मग आपण अगोदर 4 आणि 12ला भाग देऊया. 4 आणि 12ला 4ने भाग जाईल, 2ने पण भाग जाईल. आपण 4ने देऊया. 4 एक 4, 4 त्रिक 12, 3 आहे असेच लिहायचे. आता बघा या 3 पैकी 2 संख्यांना एकाच संख्येने भाग जातोय का? तर जातोय. इथं 3 आहे, इथं 3 आहे. 3 एक 3, 3 एक 3 आणि हा 1 आहे असाच लिहिला. आता इथं सगळीकडे 1 आला आहे, म्हणजे आता भाग देणं थांबवायचं, पुढे भाग जाणार नाही. आता यांचा सगळ्यांचा गुणाकार करायचा. 3 चौक 12 आणि 12 त्रिक 36, 3 चौक 12, 12 त्रिक 36, म्हणजे लसावी किती आला? 36 आला. मसावी 3 आला आणि लसावी 36 आला. आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया अशाच प्रकारचं. 18, 30 व 50चा मसावी व लसावी काढा. आपण या संख्यांच्या अगोदर उभी मांडणी करून घेऊया. 18, 30, 50. मसावी काढताना या संख्यांना जोपर्यंत एकाच संख्येने भाग जातो तोपर्यंत भाग देत राहायचा. एकाच संख्येने भाग जात नसेल तर भाग देणं स्टॉप करायचं. 18, 30 आणि 50ला 2ने भाग जातो. 2 9 18, 2 1 2, 1 उरला, 2 5 10, 2 2 4, 1 उरला, 2 5 10. आता बघा 9, 15 आणि 25ला एकाच संख्येने भाग जाईल का? 9 आणि 15ला 3ने भाग जाईल, 15 आणि 25ला 5ने भाग जातो. परंतु या तिन्ही संख्यांना एकाच संख्येने भाग जातो का? नाही जात. म्हणून यांचा मसावी किती आला? 2 आला. आता आपल्याला यांचा लसावी काढायचा आहे. मग लसावी काढताना 3 पैकी 2 संख्यांना भाग दिला तरी चालतो. आपण अगोदर 9 आणि 15ला भाग देऊया. 9 आणि 15ला 3ने भाग जातो, म्हणून इथं 3 लिहिले. 3 त्रिक 9, 3 5 15, 25 ॲज इट इज लिहून घेतले खाली. 25ला 3ने भाग जात नाही म्हणून ते ॲज इट इज लिहून घेतले. आता आपण 5 आणि 25ला भाग देऊया. इथं 5ने भाग द्यायचा म्हणून 5 इकडं लिहायचे, 3 ॲज इट इज खाली लिहून घ्यायचे. 5 एक 5, 5 5 25. आता बघा 3 पैकी 2 संख्यांना एकाच संख्येने भाग जातोय का? तर नाही जात. मग आता या सगळ्यांचा गुणाकार करायचा. हे अवयव आणि हे अवयव यांचा गुणाकार करायचा. तो असेल लसावी. 2 त्रिक 6, 6 पंचे 30, 30 त्रिक 90, 90 एक 90, 90 गुणिले 5. आपण या संख्यांचा गुणाकार इथं लिहूया. 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 1 गुणिले 5. 2 त्रिक 6, 6 पंचे 30, 30 त्रिक 90, 90 एक 90 आणि 90 गुणिले 5, 9 5 45 आणि पुढचा 0 आहे असाच. किती आला यांचा लसावी? 450 आला. या संख्यांचा मसावी आला 2 आणि लसावी आला 450. पुढचा क्वेश्चन आहे 140 व 196ला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? जेव्हा एक्झाम्पलमध्ये मोठ्यात मोठी, जास्तीत जास्त हे शब्द असतात त्यावेळी त्या संख्यांचा मसावी काढायचा असतो. बघा खूप इम्पॉर्टंट आहे हे. जेव्हा एखाद्या एक्झाम्पलमध्ये मोठ्यात मोठी हा शब्द असतो किंवा जास्तीत जास्त हा शब्द असतो तेव्हा तेथे त्या संख्यांचा मसावी काढायचा असतो. यासाठी या संख्यांची उभी मांडणी करून घेतली. 140 आणि 196ला 2ने भाग जातोय. 2 7 14, पुढचा 0 आहे असाच. 2 9 18, 1 उरला, 2 8 16. आता इथं सुद्धा
2 ने भाग जातोय, बेत्रिक 6, 1 उरला, बेपंचे 10, बेचोक 8, 1 उरला, बेनव्वे 18. आता 35 आणि 49ला कोणत्या एकाच संख्येने भाग जातो? तर 7ने भाग जातो. 7 5 35, 7 7 49. आता 5 आणि 7 या संख्यांना एकाच संख्येने भाग जातो का नाही? या मूळ संख्या आहेत म्हणून भाग देणं स्टॉप केलं. मसावी काढताना या संख्यांना जोपर्यंत एकाच संख्येने भाग जातो तोपर्यंतच भाग द्यायचा. आता या सामायिक अवयवांचा गुणाकार करायचा. तो गुणाकार म्हणजे मसावी. 2 दुने 4 आणि 4 7 28. मसावी किती आला या संख्यांचा? 28 आला. म्हणजे 140 व 196ला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 28 आहे.